पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. घरामध्ये जे काही सुरू असतं त्यामुळे अहिल्या खूप अस्वस्थ झालेली असते. तर श्रीकांत तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणत असतो की हा निर्णय आदित्यने घेतला आहे ना, मग तू त्याच्या निर्णयावर शंका का घेतेस, सगळं काही ठीक होईल. तर अहिल्या म्हणत असते की आदित्यच्या निर्णयावर मी शंका घेत नाहीये, पण घरात कॉम्पिटिशन कशासाठी, आणि ती सुद्धा कोणामध्ये, तर पारूमध्ये आणि दिशामध्ये. मुळात त्या दोघींमध्ये कॉम्पिटिशन होऊ शकत नाही, कारण दिशा या घरची होणारी सून आहे आणि पारू. पण ती पुढे काही बोलणार त्याआधी श्रीकांत म्हणतो की पारू तुझी मुलगी आहे, आणि त्यामुळे अहिल्या पुढे काही बोलतच नाही. तर श्रीकांत तिला समजावतो की अहिल्या, तू कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नको. आता आपली मुलं मोठी झाली आहेत, योग्य काय अयोग्य काय हे त्यांना अगदी बरोबर कळतं, आणि आपण कोणामध्ये कॉम्पिटिशन आहे याचा विचारच करायला नको. आपण फक्त ही कॉम्पिटिशन जज करूयात. तर दुसरीकडे प्रिया पारूचा मेकअप करत असते, तिला तयार होण्यासाठी मदत करत असते. तर इकडे श्रीकांत आणि अहिल्याचं बोलणं सुरू असतं. श्रीकांत अहिल्याला समजावत असतो की एकदा का ही कॉम्पिटिशन झाली की सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील. मात्र अहिल्या म्हणत असते की श्रीकांत, जर घरामध्येच कॉम्पिटिशन सुरू झालं ना तर ते घर तुटतं, आणि ही गोष्ट आपल्या दोघांनाही व्यवस्थित माहिती आहे, आणि म्हणूनच मला आपल्या घरात हे असं काही होऊ द्यायचं नाही आहे. पण तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते आणि ती अहिल्याला म्हणते की वहिनी, तुमचे सगळे दागिने द्या मला. आणि तिची अशी मागणी ऐकून श्रीकांत आणि अहिल्या आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतात. अहिल्या म्हणत असते की दामिनी, घरात जे काही सुरू आहे ते कमी आहे का? आता तू कशाला मूर्खपणा करतेस? तर दामिनी हसतच म्हणते की वहिनी, मला माफ करा, तुमची चिडचिड होतीये हे कळतंय मला, पण तुमचे ते दागिने मला नको आहेत, तर दिशाला हवे आहेत. कारण आज ती पारंपरिक कपड्यांमध्ये तयार होत आहे ना, आणि तिच्याकडे तसे दागिने नाही आहेत, म्हणून तिला तुमचे दागिने हवे आहेत. त्यामुळे आता तुम्ही तुमचे ते सगळे दागिने छल्ल्यासहित मला द्या. मात्र त्यामुळे श्रीकांत दामिनीवर खूप चिडतो. तो म्हणतो की बाकी सगळी तयारी दिशाने केली आहे ना, मग तिला दागिन्यांची सोय करता आली नाही का? तर दामिनी म्हणत असते की वहिनी, तुम्ही तर त्या मोलकरणीला सुद्धा फोटोशूटसाठी तुमचे दागिने दिले होते, मग आता दिशाला द्यायला का नकार देताय? खरं तर मला दिशाची ना आता दयाच येते, कारण लग्नाआधीच तुम्ही सगळेजण तिच्याशी असे वागताय, तिला अशी ट्रीटमेंट देताय, तर लग्नानंतर काय होईल काय माहीत. आणि मग ती अहिल्याला असंही म्हणते की जाऊ द्या वहिनी, तुम्हाला दागिने नसतील द्यायचे तर नका देऊ, कारण आता मी तर हे स्वीकारलं आहे की या घरातील सुनांपेक्षा जास्त मोठा सन्मान मोलकरणीला मिळतो. आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते, पण तितक्यात अहिल्या तिला थांबवते आणि ती रागातच दामिनीकडे जाते. त्यामुळे दामिनी घाबरून तिच्या गालावर हात ठेवते. तिला असं वाटतं की अहिल्या तिला मारायलाच पुढे येत आहे, पण अहिल्या सरळ तिचे दागिने घेऊन येते आणि ते दामिनीकडे देत म्हणते की हे दागिने दिशाला दे, तिला तयार होण्यामध्ये कशाचीही कमतरता भासायला नको. आणि मग दामिनी हसतच ते दागिने घेऊन जाते. दुसरीकडे प्रीतम पारूकडे येत तिला विचारतो की तू अजून तयार का नाही झाली? दादाने जे ड्रेस पाठवले ते ट्राय का नाही केले? तर पारू म्हणत असते की प्रीतम सर, तुम्हाला का कळत नाही आहे की मला हे सगळं नाही करायचं? पण प्रीतम काही ऐकत नाही. तो म्हणतो की पारू, तू उगाच दादाच्या चॉईसवर आता शंका घेऊ नको, त्याने तुझ्यासाठी हे कपडे पाठवलेत ना, मग तू ते ट्राय कर. पण पारू नकार देत असते. मात्र प्रीतम काही ऐकत नसतो. तो पारूला म्हणत असतो की काही झालं तरी ही कॉम्पिटिशन होणारच. पण तितक्यात प्रिया त्या ठिकाणी येते आणि प्रीतमला बघून ती खूप चिडते. ती विचारते की प्रीतम सर, इथे काय करताय तुम्ही? तर प्रीतम म्हणतो की काय झालं प्रिया मॅडम, मी तर फक्त पारूला ड्रेस ट्राय करायला सांगतोय. तर प्रिया म्हणत असते की तुम्ही विसरताय का की तुमची होणारी बायकोसुद्धा या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणार आहे. आत्ता तुम्ही त्यांच्याजवळ असायला हवं, कारण त्यांना तुमच्या बेस्ट विशेसची गरज आहे. पण ते ऐकून प्रीतमला हसू येतं. तो म्हणतो की तिला माझी काही गरज नाही आहे, आणि मुळात मी तिच्याकडे बोलायला जाणार नाही. पण त्याच्या अशा बोलण्यामुळे प्रिया तर खूपच चिडते. ती म्हणते की प्रीतम सर, असं का वागताय तुम्ही? मला ना खरंच कळत नाही. मुलींना ना लॉयल मुलं आवडतात. जर त्या दिशा मॅडमच्या जागी मी असते ना, तर मी सुद्धा त्यांच्यासारखीच वागले असते. कारण तुम्हाला आयुष्यात स्टेबिलिटी नको आहे. तुम्ही फक्त आज या मुलीच्या मागे, उद्या त्या मुलीच्या मागे असं करताय. त्याचमुळे दिशा मॅडमसुद्धा तुमच्याशी तसंच वागताय. आणि प्रियाचं असं बोलणं ऐकून प्रीतम तर खूपच चिडतो.
तो प्रियाला म्हणतो की मी तुम्हाला बोलायची संधी देतोय म्हणून तुम्ही वाटेल ते बोलू नका आणि विसरू नका की मी तुमचा बॉस आहे. तर प्रिया म्हणते पण मी तुमच्याशी मैत्रिणीच्या नात्याने बोलते. जर मित्र चुकत असेल ना तर त्याला आपण योग्य रस्ता दाखवायला हवा. त्यामुळे तुम्ही प्लीज जा इथून आणि दिशा मॅडमसोबत जाऊन बोला, गोष्टी सॉर्ट आऊट करा. मात्र त्यावेळी पारूमध्ये पडत म्हणते की प्रिया मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, प्रीतम सर असे नाही. मात्र प्रिया तिलाही म्हणते की पारू तू तर यांची मैत्रीण आहे ना, मग यांचं वागणं तुला तरी पटतंय का. पण त्यावरती काही उत्तर न देता गप्प बसते. तर प्रीतम म्हणत असतो की ठीक आहे प्रिया मॅडम, जर तुम्हाला असं वाटते तर मी जातो इथून आणि तो रागातच तेथून बाहेर पडतो. तर दुसरीकडे सगळेजण दिशाला छान तयार करत असतात. तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो. त्याला बघून दिशा हसतच तिच्या आजूबाजूच्या लोकांना म्हणते की हा माझा होणारा नवरा आहे आणि त्याला चक्क माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, त्यामुळे मी त्याच्याशी बोलते, तुम्ही थोडा वेळ बाहेर जा. त्यामुळे ते सगळेजण लोक बाहेर जातात. तर प्रीतम दरवाजा लावतो आणि दिशासोबत बोलायला येतो. तो म्हणत असतो की दिशा प्लीज थांबव ना हे सगळं करायची काय गरज आहे तुला. तर दिशा म्हणत असते की अरे प्रीतम मला तर असं वाटलं होतं की माझा होणारा नवरा माझ्याशी बोलायला आलाय, पण इथे तर त्या पारूचा वकील आहे. आणि त्यावर प्रीतम म्हणतो की दिशा हेच तर चुकतं ना गं तुझं, तू का अशी वागतीयस आणि त्या पारूसोबत कॉम्पिटिशन करायची तुला काय गरज आहे. तुझ्याकडे तर सगळंच आहे, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, बिझनेस आहे, मग हे सगळं कशासाठी. पण दिशा त्याचं काही ऐकून घेतच नाही. प्रीतम तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. मात्र दिशा म्हणत असते की मला चांगलंच माहिती आहे तू इथे कशासाठी आला आहेस ते. मागाचपासून तर तू त्या पारूच्या अवतीभोवती फिरत होतास ना, ती माझ्यापेक्षा चांगली कशी दिसेल, ही कॉम्पिटिशन कशी जिंकेल याचीच तू तयारी करत होता. मग आत्ता अचानक काय झालं. तू मला इथे डिमोटिवेट करण्यासाठी आलाय हे मला व्यवस्थित माहिती आहे. आणि मग ती उगाचच प्रीतमसोबत वाद घालायला सुरुवात करते. ती म्हणत असते की तुझी ना या घरामध्ये, कंपनीमध्ये आणि माझ्या आयुष्यामध्ये झिरो व्हॅल्यू आहे. आता बघ थोड्याच दिवसांमध्ये मी हा सगळा बिझनेस, सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेणार आहे आणि जसे तुझे बाबा तुझ्या आईच्या पाठीमागे फिरत असतात ना, तसंच मी तुला माझ्या पाठीमागे फिरवणार आहे एखाद्या कुत्र्यासारखा. आणि ते ऐकून प्रीतम तर खूपच चिडतो. पण दिशाला काही वाटत नाही. ती वाटेल ते प्रीतमला बोलत असते आणि म्हणत असते की तुला काय वाटलं रे, तू 2-3 प्रेझेंटेशन केले म्हणून तू खूप हुशार झालास का. मगाशीच मला क्लायंटचा फोन आला होता, ते मला म्हणत होते की आमच्यासमोर फक्त अहिल्या मॅडम बसल्या होत्या म्हणून आम्ही त्या प्रीतम सरांचं प्रेझेंटेशन ऐकत होतो, टाळ्या वाजवत होतो, पण त्यांच्यामध्ये किर्लोस्करांचा एकही गुण आलेला नाही आहे. आणि दिशाचं हे बोलणं ऐकून प्रीतम तर पूर्णपणे खचूनच जातो आणि तो दिशाला म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा हा खोटारडेपणा मी लवकरच सगळ्या जगासमोर घेऊन येईल आणि त्याची सुरुवात आजपासून होईल. पण दिशा त्याच्यावर मोठ्याने ओरडते आणि त्याला तेथून बाहेर काढते. त्यानंतर प्रीतम गार्डनमध्ये असतो. तितक्यात प्रिया त्या ठिकाणी येते. ती प्रीतमसोबत बोलायचा प्रयत्न करत असते, पण प्रीतम काही तिच्याशी नीट बोलत नाही. दिशा त्याला जे काही बोललेली असते त्याच गोष्टीचा तो विचार करत असतो. त्याला असं वाटत असतं की मी काहीच कामाचा नाही आहे, माझी खरंच व्हॅल्यू झिरो आहे. पण प्रिया त्याला समजावते आणि सांगते की प्रीतम सर तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका, त्या निर्णयांवर विश्वास ठेवा, ठाम राहायला शिका. मग बघा इतर सगळेजणसुद्धा तुमचं म्हणणं नक्की ऐकतील, तुमच्यावर कोणीही दबाव टाकणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.